रंग मराठी साहित्याचा. प्रिझम फाउंडेशन, प्रभात रोड, 15वी गल्ली. आज प्रदर्शन भरलेलं आहे स्कूलमध्ये. मुलांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स केलेत आणि ते प्रेझेंट केलेत. आणि यावेळेचा विषय आहे रंग मराठी साहित्याचा. याच्यामध्ये वेगवेगळे विषय त्यांनी घेतलेत. वर्णमाला, कादंबरी, ययाती, आजी शरण येते. संकल्पना प्रिझम फाउंडेशन. वेगवेगळे खेळ घेतलेत याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता. खूप मजा येते हे खेळ खेळताना. शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. दुसरा खेळ आहे एक वचन अनेक वचन. आणि हा खेळ खेळताना कमालीची मज्जा येते. अवयवावरून म्हणी सांगा असा एक गेम केलेला आहे. आणि कमालीच्या म्हणी आहेत इथे दाखवलेल्या. तुम्ही बघू शकता. आडला हरी गाढवाचे पाय धरी. आणखीन एक महत्त्वाचा, आयत्या बिळावर नागोबा. हा खेळ खेळताना खूप मज्जा येते. ऐका, सुचवा, डोके चालवा. क्ल्यू देऊन म्हणी ओळखणे. वेगवेगळ्या म्हणींचा हा गेम आहे. खेळाचे नाव सर्वनाम वापरून जास्तीत जास्त वाक्य बनवणे. हा तर गेम खूपच धमाल आहे. माझ्यासारखा मी समानार्थी शब्द आणि ते वापरून वेगवेगळ्या रचना करायच्या. आणि याच्यामध्ये कमालीचं गिफ्ट आहे पेन्सिल. विनरला पेन्सिल गिफ्ट मिळणार, जी की कामाचीच असते. हा तर खूप भन्नाट होता. जिभेची व्यायामशाळा. आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये वाक्य बनवलेलं आहे त्यांनी. आणि ते एका मिनिटात किती वेळा बोलणार. कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या काळ्या कुट्ट कर्ण कटू कावळ्याची कीव केली. एका मिनिटात किती वेळा बोलू शकाल बरं. असा हा गेम आहे. आणि शेवटचा गेम अबब मराठी. जो शब्द तुम्हाला मिळणार याच्यातून, त्याच्यावरती 1 मिनिटात वेगवेगळी वाक्य बनवणे. धमाल. मराठीबद्दलचं तुमचं जो काही शब्दकोश आहे हा परत पुढे आणण्याचा प्रयत्न या एक्झिबिशनमधून केला आहे, प्रदर्शनातून केला आहे. मराठीबद्दलचं तुमचं ज्ञान, तुमचा शब्दकोश. इथे प्रदर्शन पण भरलेलं आहे. त्याच्यातून जे तुम्हाला खरेदी करायचं ते तुम्ही करू शकता. मोठा बाजारच भरला आहे. वेगवेगळे पदार्थ इथं मिळत आहेत. रंग मराठी साहित्याचे साधारण 9 खोल्या प्रदर्शनांनी तयार केलेल्या आहेत. मुलांनी वेगवेगळे प्रोजेक्ट केलेत आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषेचा इतिहास. पूर्ण विषय आहे रंग मराठी साहित्याचे. वेगवेगळ्या 9 खोल्यांमध्ये वेगवेगळ्या विषयावर मुलांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी तयार केलेला प्रोजेक्ट प्रदर्शन. खोली नंबर 1 मध्ये मराठी भाषेचा इतिहास बघू शकता तुम्ही. चित्रलिपीवरती माहिती गोळा करून
पर्यटन चित्रलिपीच्या माध्यमातून माझा आवाज तिथपर्यंत मग लिपी मग ती लिखित स्वरूपात थोडी थोडी आली म्हणून समृद्ध होत होत शिलालेखातलाही मजकूर थोडासा मर्यादित झाला. त्याच्यानंतर महानुभव पंथ आणि महानुभव पंथ जेव्हा निर्माण झाला तेव्हा एक गरज निर्माण झाली की मराठी आपण आपल्या प्रमाण भाषेत आपल्या बोलीभाषेत साहित्य लिहून जतन केलं पाहिजे. या गरजेतून महानुभव पंथाचं साहित्याची निर्मिती तिथून मराठी साहित्याचा पाया रचला गेला. मराठी भाषेचा विकासाचा हा पाया म्हणजेच महानुभव पंथ साहित्य. आणि महानुभव पंथामधली 12व्या शतकामध्ये आपण जो हत्तीचा दृष्टांत लिहिला गेला तो आजही अजून आपण हत्तीचा दृष्टांत ही गोष्ट आपण ऐकतो, मुलांना सांगतो आपण तीही गोष्ट. त्याच्यानंतर त्या समकालामध्ये संत पंत काव्यही आलं समकाल 12व्या शतकामध्येच. 14वं शतक. प्रदर्शनाची वेळ संपत आलेली आहे, तरी आपले सामान 2 नंबर 15 आणि 16 मध्ये शिफ्ट करावे. त्याच्यानंतर हे पंतकाव्य मग चरित्र. 2 नंबर 15 मध्ये स्टॉल नंबर 2 ते 14 मराठी भाषा अजून समृद्ध. 2 नंबर 14 मध्ये स्टॉल नंबर 15 ते 17 मराठी साहित्यावर संस्कृतचा असणारा हा प्रभाव आपण पाहतो. मराठी भाषेवरील संस्कृतचा प्रभाव, त्यातले अलंकार, रूपरेषा, रूपक, उपमा, त्यातील शब्दांमुळे सौंदर्य अधिकाधिक भरून येतं भाषेचंही आणि विषयाचं. त्याच्यानंतर बखरीमध्येही आपल्याला राजवटी जशाशा बदलत गेल्या त्याची माहिती मिळते. बखरमध्ये त्याची व्याख्या इथे आहे. हो. हा मराठी भाषा फारसी भाषेचा मराठी भाषेवरील प्रभाव आहे. हे वेगवेगळे शब्द आहेत जे आजही आपण वापरतो, पण ते शब्द मूळचे फारसी आहेत. दरबार, अफवा, अदब, बुरुज, खाना, आवाज हे शब्द. लावणी हे प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे. पोवाडा. मराठी भाषेवर किंवा साहित्यावर इंग्रजीचा असणारा हा प्रभाव, हे जे शब्द आहेत ते आपण सर्रास वापरतो. रेल्वे, फॅन, TV आणि त्याला आपण मराठीच मानू लागलो म्हणून ते अगदी मराठीच झालेत आता. मोबाईल, मेसेज, TV, फ्रीज असे. शांतता राखा. शिलालेखावर एक बरीच माहिती गोळा केली. आणि गेम आहे. मॅडम डिझाईन गेम दाखवायचा. हो चालेल. हा गेम आहे. इथे सगळे आपले शिलालेख आणि ताम्रपट दाखवलेले, शिलालेख दाखवला आहे आणि ताम्रपट पण आहे. इथे मध्ये त्यांची नावं आहेत. हे चक्र फिरवलं आणि ते मॅच
आपल्याला हे लेबल आणि हे चित्र हे मॅच करायचं आहे. तर आधी तुम्हाला कुठलं पाहिजे ॲरो तो सिलेक्ट करायचा. सपोज आता मला पिवळा हवा आहे अक्षी शिलालेखचा, तर मी त्याच्यावर क्लिक केलं आणि स्पिन केलं, फिरवलं चक्र, आणि पिवळा रंग पिवळ्याला मॅच व्हायला पाहिजे. झालेलं आहे. गेम जिंकलेला गेम आहे. जिंकलेला आहे मुलांनी. असे वेगवेगळे असे छान गेम वेगवेगळे केलेले आहेत. गेम, मराठी साहित्य. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यासाठी शिवाय एक व्हिडिओ पण आहे. प्रत्येक वेळी वाचणं होईलच असं नसतं, त्यामुळे त्याच्यावर असा व्हिडिओ पण बनवलेला आहे की तुम्ही व्हिडिओच्या थ्रू ऐकू पण शकता माहिती. त्यामुळे शिलालेखाबद्दलची सगळी माहिती याच्यामध्ये आमच्या टीचर मुलांना एक्सप्लेन करत आहे. ओके. काव्य प्रकार म्हणजे एका काय म्हणतात अलंकारामध्ये बद्ध न करता मुक्त असा प्रकार काव्याचा जो रविकिरण मंडळाने पुढे आणला. गझल, सुनीत यासारखे काव्य प्रकार रूढ व्हावेत यासाठी खूप प्रयत्न झाले. हे सप्तर्षी म्हणून ओळखले जातात. माधव त्र्यंबक पटवर्धन, बाळगंधर्व, मनोरमा रानडे, श्रीधर रानडे, शंकर केशव कानेटकर, कवी गिरीश, गजानन त्र्यंबक माडकोलकर, द ल गोखले, शंकर काशीनाथ गर्गे हे ते सप्तर्षी होताना सप्तर्षी तारकापुंज ही रविकिरण मंडळाची खूण होती. आपणाला माहीत असलेली सगळ्यात जवळची त्यातली कविता म्हणजे आई म्हणून कोणी आईचं हाक मारी, ती कविता. अशा तऱ्हेने हा सगळा प्रोजेक्ट जो काय आहे जे काही केलेले आहेत कलाकारी, हे मुलांच्या शिक्षकांनी आणि मुलांनी बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता आणि हे बघण्यासाठी नक्की भेट द्या.